ऍक्ट मी बी हिरो आणि दिसतो पाहाले खतरनाक. तर हाय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही चांगलेच असणार. तर मित्रांनो, आपण ठेवणार आहे आज ह्या गंजाले, म्हणजे ह्या गंजामध्ये ते दूध ठेवायचं आपल्याला दोन्ही पी. तर चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हा वाला तो गंजो आहे. हे दिसते ना, याच्यात दूध आणि त्याच्यात दूध आहे. आपल्याला हे दोन्ही बी याच्यात काढून दूध, म्हणजे याच्यातच ठेवायचं आहे दूध. पण दूध गंजा म्हणून ठेवायचं आहे, कारण घरात उंदर गिंद्रला आहे तर ते पाडपूड करते. त्याच्या कारणानं उन्हीच्यानं दूध फुटफाट होऊन जाते. त्याच्या कारणाने थंड पाण्यात ठेवावं लागते. तर त्याला आपण याच्यात ठेवलं आणि याच्यात टाकायचं आहे. मग आपल्याला पाणी असं हाटाकाटानं याच्यात पाणी टाकणार आहे. आपण पाणी बी याच्यातलं घेणार आहे, पण मडक्यातलं पाणी घेणार. त्याच्यानंतर याच्यात टाकणार आहे ते 2-3 याच्यात होऊन जाणार आपल्याला. त्यानंतर मडक्यावर झाकून ठेवून देतो. त्यानंतर हे भाजीचं दिसते, भाजीचा इकडे हे गॅस आहे आणि हे इकडे सिलेंडर आहे. इकडे आपलं भाजीचं रॅक आहे, इथं भाजीपाला टोपले गेले ठेवते. इथे जे आहे हे चालू आहे, पोळीचा ठेवायचा आहे. पोळीच्या यायला बी आपल्याला याच्यात ठेवायचा आहे गंजामध्ये. तर आपण काढू ह्यावाला गंज. ह्यावाला गंजामध्ये आपण पोळीचं ठेवून देऊ. पोळीचं भाजीचं याच्यात निघते. तर ह्यावर भात, त्या भाताला ठेवून देऊ आपण त्यामध्ये. हे भाजीचं एले ठेवून दिलं आपण याच्यामध्ये. याच्यात आहे पोळी, याच्यात काय भाजी, याच्यात आलू वांग्याची भाजी केली आहे मम्मीने. याच्यात आलू वांग्याची भाजी केली आहे. तर पहिले हेवाली भाजीचं ठेवून देऊ इथं. त्याच्यानंतर हे आलू वांग्याची भाजीचं ठेवून देऊ. तर मित्रांनो, हे भांडे धुवायचे आहे, म्हणजे खराब आले भांडे आहे. म्हणजे याच्यात हे सगळं मम्मीने हे केलं होतं, प्रिपेअर केलं होतं फूड. त्याच्यानंतर काही नाही, ही इकडे मशीन ठेवलेली आहे. तुम्हाला मागच्या वेळेला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी ना, का नळ गिडं यायचे तर मशीन लावावं लागते. तर ठेवायला मशीन इथं ठेवली आहे. सध्याच ती आता झोपली बिचारी. आता हिला जागी करतो. अरे जागत नाही म्हणते काय, जागली. आता आली ती शिदी, म्हणजे ते पडली होती. आणि हे आमच्यावाला इकडे बाथरूम आहे. बाथरूममध्ये हे ठेवलं आहे, ड्राम ठेवलेला आहे. आणि इकडे संडास आहे, संडास ठेवला. आता सध्याच तर आमच्यावाला घरकुल आला आहे, पण कसं चेक यायचा आहे. चेक आल्यावर सगळं टाकणार आहे. इकडे हे मा बाबाचा फोटो, म्हणजे आप्पा हे माले. इकडे बाबासाहेबाचा फोटो आहे. हे गौतम बुद्धाचं इथे ठेवलेला स्टिकर उरलेलं होतं. त्याच्यानंतर हे वरती 2 डबे ठेवलेले आहे, त्याच्यात शेवड्या आहे आणि त्याच्यामध्ये साखर ठेवलेली आहे. आणि इकडे हे आमचं चार्जिंगवर लावायचं, हे इथं चार्जिंगवर लावतो, इथं बी चार्जिंगवर लावते. इकडे बिल लटकून राहते. त्याच्यानंतर हे आमची इथं टेबल, याच्यावर टी व्ही आहे. टी व्ही जी आहे गेलेली आहे, याला करायची आहे चालू. आला टाईम तर दुसराच घेणार जमलं तर. तर सध्याच तो पंखा घुमून राहिला. पंखा घुमला तर आपल्याला एकच शायरी येते आठवण, ते म्हणजे बोलून गेलो तिथं, काय माहीत कोणतं. जाऊ तिकडे. हे आपल्याला पलंग, तो टावेल पडला तिथं असंच पडलेला आहे. इकडे ह्या कुल्लर, ह्या वय आपल्याला आरसा. हे पा मी दिसतो ना याच्यामध्ये ब्लॉग काढताना. हे पा ऍक्ट मी बी हिरो आणि दिसतो पाहाले खतरनाक. तर मित्रांनो, असं आहे आपल्या घरचं सामान, असं इकडे तिकडे पडलेलं आहे. कूलर इकडे आहे, बरोबर यायला जागा नाही इकडून. तसंच तुम्ही ना पाहिलं असं ना, भांडी गिंडे बी इकडे बरोबर नाही ठेवलेले आहे. आणि इकडे जर प्याच्या पाणीचा जो माठ आहे त्याला बी हे लागलेला आहे, म्हणजे पोतं लावलेला आहे. तर आम्हाला असं लहानच्या घरामध्ये असं वापर करून राहावं लागते. जेव्हा घरकुल येणार तेव्हा आता पप्पाने आणि मम्मीने विचार करून ठेवला आहे का बा 2 रूमा बांधायच्या आहे. ते मागं संडास बाथरूम तुम्हाला दिसतं का, ते अशी इकडे जागा सोडणार आहे. त्यानंतर इथं जी आहे इथं किचन राहणार आहे. तुम्हाला दाखवलं आता हे इथं किचन बनवणार आहे. आणि त्याच्यासमोर जी आहे त्याच्यासमोर आपल्याला होल बनवायचा आहे. जेव्हा आपण मोठं झालं, म्हणजे जेव्हा कमावता लागलो, जेव्हा यूट्यूबवरून आपल्याला इन्कम भेटणं चालू झाली, तर तुमचा सपोर्ट राहिला, तुमचा प्रेम राहिलं, तर आपल्याला इन्कम बी लगेचच चालू होणार. तर मित्रांनो, असं आहे ते. आपण दूध गिफ्ट ठेवून दिलं आता. त्यानंतर तुम्हाला बाकीचं दाखवतो काय काय आहे. तर आपल्याला जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं, चॅनलला सबस्क्राईब करून टाका आठवणीनं.